जय भीम बघू, जय भीम कर, जय भीम, जय महाराष्ट्र. ज्योती गायकवाडांच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. चला तर मग आपण आता सकाळचे वाजलेले आहेत किती? 11:30. व्हिडिओ लेट झाला आहे तर माफी मागते. तर व्हिडिओला सकाळच्या आपण सुरुवात करूया. चला या चहा प्यायला. आमचा चहा आता चाललेला आहे. आम्ही लेट उठलो. रात्रभर आमच्या इथं पाऊस चालू आहे. आता पुढे उघडला आहे. आता आम्ही बसलेलो आहे इथं चहा प्यायला. आणि एक सरप्राईज आमच्या यूट्यूब फॅमिलीला. आम्ही आहे ना सिलेंडर आणला. तुझ्या ह्याला ते मग बघा पावसाचा नजारा बघा कसं आहे वातावरण आमच्या गावचं. 11:30 वाजलेले आहेत. आज आम्ही बघा काल बघा माझे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. आमचे एकनाथ भाऊ शिंदे यांनी आम्हाला लाडकी बहीणचे पैसे दिले. काल छोटा सिलेंडर 4 किलोचा आणला मी, बाटला छोटा. आणि बघू शकता काही लोक आम्हाला असे समजतात आम्ही काय नाही करणार, की आम्ही काय नाही करू शकत, घरी बसलेलं आहे, तुमचं कसं चालणार, कसं घर चालणार. आणि आम्ही इथं राहण्याचं कारण काय आहे, काही लोकांनी ना आम्हाला खूप फसवलेलं आहे नालासोपारात. मुंबईच्या मला लांब आहे. म्हणून आहे ना ते काय आहे, म्हणून आम्ही जरा लांब आहे. आणि ज्या लोकांना वाटतं की आम्ही फसलोय राहतोय, आम्ही काय करू नाही शकत, पण मी माझ्या हिमतीवरती ना घेऊ शकते हर काही. फसलोय म्हणजे बस फसलोय ना, फसू द्या. आम्ही फसलो नाही, आम्ही मुद्दाम आले, आम्ही मुद्दामून आलोय. सगळं बसून लांब नाते बसून जाऊन नको नातेवाईक, नको कोण आम्हाला. बस आम्हाला आम्ही आमचं बघू. लोकांना वाटतंय की बरं झालं गावाला गेलीत, फसलीत कुठंतरी, चांगली गोष्ट आहे, खावा आता बोलतात तिथंच, येऊ नका परत मुंबईला, तुमचं काम काय आहे. पण आम्ही मुंबईला पण येणार, पण धीर सबुरी आहे काहीतरी. आम्ही पुढच्या महिन्यात येणार मुंबईला, कामाच्या ऑर्डर वगैरे मारणार आणि परत गावाला येणार. पण आम्ही आमच्या हिमतीवरती मी माझ्या करू शकते. मी काल माझे पैसे आले तसंच मी सिलेंडर आणला. काही लोकांना हे दाखवायचे की सिलेंडर घरात अशीच उपाशी राहत असतील, काय करू नाही शकत ही लोक, पण मी सिलेंडर आणला, माझ्या दमवरती आणला. तिच्या माल्या तुझ्या. चला बस तुमचा सपोर्ट यूट्यूब फॅमिली लवकरात लवकर सपोर्ट करा आणि पुढे पाठवा मला. बस चला तोपर्यंत जय भीम, जय महाराष्ट्र. राजा मंदिरी घेते तुमच्याकडून आणि याला समजावून सांगा. आलंय आगाऊपणा करत चाललाय, ह्याला दात येत आहेत, हा लूज मोशन करतोय, काही औषध असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.